नमस्कार मंडळी, आज एक अशी रेसिपी बनवलेली आहे की जे ताटाला लावतात 4 घास तुम्हाला जास्तच जातील. भाकरीसोबत खावा किंवा चपातीसोबत खावा. अप्रतिम लागते, मस्त झणझणीत आणि चमचमीत आणि चटपटीत सुद्धा ही मिरची म्हणू शकताय. अशी मिरची बनवलेली आहे तोंडी लावण्यासाठी. 2 दिवस मुरलं की अप्रतिम लागते. तर बघू शकताय, जास्त तामझामसुद्धा करायची गरज नाही. याला झटपट होणारी आहे आणि झणझणीत आहे, त्याच्यामुळे सगळ्यांनाच खूप आवडेल. तर वरून अशी तेलाची धार सोडून खाल्लं की अप्रतिम लागते. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर आता इथं मिरची बघू शकताय, मी तिखट आणि बिना तिखट दोन्ही मिक्स मिरच्या घेतलेल्या आहेत. जे छोट्यावाल्या लईच हिरव्या दिसतात ते तिखटवाल्या आहेत आणि जे लाईट कलरच्या आहेत ते मी बिना तिखटच्या आहेत. धुवून पुसून घ्यायच्या आहेत कोरड्या करून मिरच्या. इथे कढई गरम करायला ठेवली होती. आता कढई गरम झाल्याच्या नंतर इथं बघू शकता मी जिरे भाजून घेत आहे. तर जिरे मी 2 चमचे इतकं घेतलेले आहेत. आता याच्यामध्ये मोहरी, मेथी तिन्ही पण आपल्याला भाजून घ्यायचं आहे. मेथीचं प्रमाण सांगायचं झालं तर मी 1 चमचा मेथी घेतलेल्या आहेत. मेथीने खूप छान चव येते या मिरचीच्या ठेच्याच्या लोणच्याला म्हणू शकताय किंवा मिरचीचा ठेचाही म्हणू शकताय किंवा तोंडी लावण्यासाठी मिरची बनवलेली आहे असंही म्हणू शकताय. आता इथं मोहरी घेतलेली आहे 4 चमचे. तर खमंग असं बारीक गॅस करून आपल्याला कमीत कमी 3 ते 4 मिनटं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. खमंग असा वास यायला लागला ना याच्यामधनं, तेव्हाच आपल्याला ही मोहरी, मेथी आणि जिरं आपल्याला काढून द्यायचं आहे. आणि बरं, हे मिक्सरला वाटल्यावर तर घरभर वास पसरतो याचा. अप्रतिम वास येतो घरात आणि मिरची अशी वासानेच खावीशी वाटते. तर आता इथं बघू शकताय तडतड उडत आहे मोहरी आपली, म्हणजे जेणेकरून आपली सगळंच मसाला आपला भाजला गेलेला आहे असं समजून घ्यायचं. आणि आता इथं मिक्सरला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे. बरं, मी हे अगोदर थंड केलं होतं बरं का, आणि मगच वाटून घेतलेलं आहे. आता इथं वाटून घेतलेलं आहे बघू शकताय. आता हे बाजूला काढून द्यायचं आहे एका भांड्यामध्ये. आणि आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला मिरच्या भरडसर वाटायच्या आहेत आपल्याला, म्हणजे जेणेकरून आपल्याला ताटाला लावण्यासाठी सोप्या जातील. ठेचा करायचा नाही, याचा भरडसर वाटायचा आहे. बघू शकताय मी भरडसर वाटून घेतलेला आहे. बरं, आता याच्यामध्ये काही बेसिक मसाले आहेत ते ॲड करायचं आहे. दुसरं बाकीचं काहीच ॲड केलेलं नाही मी. फक्त हळद आणि मीठ एवढंच ॲड केलेलं आहे. आणि जो मसाला वाटून घेतला होता तोच याच्यामध्ये घालायचा आहे. मसाला म्हणजे तुम्ही लाल तिखट वगैरे समजचाल, मी मसाला याला म्हणलेली आहे. आता हे 4 चमचे इतकं मी मिक्स करून घेतलेलं आहे. बघू शकताय मस्त एकजीव करून घ्यायचं आहे. आणि आता इथं लिंबू पिळून घ्यायचं आहे आपल्याला. तर आता मी 1 मोठा लिंबू आणि 1 छोटा लिंबू होता, मी 1.5 इतकं लिंबू याच्यामध्ये पिळून घेतलेलं आहे. तर आवडीप्रमाणे लिंबाचं प्रमाण तुम्ही कमी जास्ती करू शकताय. आता ही मिरची बनवायलाही सोपी आहे आणि खायला झणझणीत चमचमीत सुद्धा आहे. आता लिंबू पिळून घेतल्याच्या नंतर एकजीव करून घ्यायचा आहे आपल्याला. आणि आता याच्यामध्ये जास्त दिवस टिकण्यासाठी मी इथे एक टिप्स सांगितलेली आहे. कडकडीत गरम तेल करायचं आणि हिंगाचा तडका द्यायचा आहे. मस्त असं हिंगाचा तडका दिल्याच्या नंतर तर अप्रतिम वास दरवळत होता घरभर सगळ्या. तर अशा पद्धतीने मिरची आता रेडी झालेली आहे आपली तोंडी लावण्यासाठी. रात्रभर मुरत ठेवायचं आणि सकाळी घेतलं तरी जेवणामध्ये हरकत नाही. अशा पद्धतीने बनवलेली आहे. नक्की ट्राय करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आवडल्यास लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना. त्यांना पण अशा नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील. परत भेटू अशा एका नवीन रेसिपीसोबत. माझ्या फेसबुक चॅनलला जर फॉलो नसेल केला असेल तर प्लीज फॉलो करा. परत भेटू अशा एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.